गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः शिवाय. मी पंडित यज्ञेश शास्त्री त्र्यंबकेश्वरवरून. आजचे जे चर्चाचा विषय आहे ते आहे पितृदोष पूजा. पितृदोष पूजा कशी केली जाते, किती दिवसाचा वेळ लागतो, पितृदोष 2 पूजा असते की एकच पूजा आहे, त्याच्यामध्ये विधी किती आहे, ते सर्व तुम्हाला हे इन्फॉर्मेशन तुम्हाला आज देणार आहेत. जे पितृदोषाची पूजा असते ती 2 प्रकारची पूजा विधी असते. सर्वात पहिले नारायण नागबळी ते वेगळं पूजन झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 दिवसाचा वेळ लागतो, ज्याच्यात गुरुजींद्वारा तुमचं 3 दिवसाचं राहणं खाणं पूजनाचं सर्व काही त्यांच्याकडंच सर्व काही तुमची उपलब्धी असते. आणि एक असते पितृदोष पूजा, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका दिवसाचा वेळ लागतो, 3 ते 4 तासाचा वेळ लागतो, ज्याच्यात 2 गुरुजीद्वारा टोटल सेपरेट आणि इंडिव्हिज्युअल पूजन केला जातो. इत्यादी आपल्या घरामध्ये अकाल मृत्यू झालेला असेल तर आपल्या नारायण नागबळी पूजा विधीची गरज आहे. आणि इत्यादी आपल्या पत्रिकामध्ये तुम्हाला दोष सांगितला असेल की हा पितृदोष तुमच्या पत्रिकामध्ये आहे, की शनी ग्रहांमुळे आहे, मंगळ ग्रहांमुळे आहे, राहू ग्रहांमुळे आहे, केतू ग्रहांमुळे आहे, त्यासाठी तुम्हाला एका दिवसाची पूजा विधी करायची गरज आहे, ज्याला पितृदोषची पूजा विधी म्हणतात. खाली नंबर दिले गेलेला आहे, तुम्ही संपर्क करून पूजा विधीचे मुहूर्त वगैरे मागवू शकतात. पूजा विधीचे मुहूर्ताचे 1 दिवसा अगोदर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला यावं लागेल, किंवा त्याच दिवशी 7 वाजेपर्यंत तुम्हाला त्र्यंबकेश्वरला पोहोचावं लागेल. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर नंबर खाली दिले गेला आहे, संपर्क करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.